आता पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहते की आपण चुकीच्या पद्धतीने नाले मार्क केले. मग 3 महिन्याकडे खरेदी कसं काय झाली? नाल्या जागा खरेदी कसं काय दिले? आणि हा नाला तुम्ही चुकीच्या दिशेने घ्यायला लागला. गोरगरिबांची जागा वाचवण्यासाठी मग त्यांनाच रिक्वेस्ट करून त्यांच्या कंपाऊंड मधून घेतलं तर कसं आहे? यंदाच्या मान्सूनचा पाऊस हा परवा दिवशी झाला आणि पावसामध्ये शहरातील सगळेच म्हणजे नाले, रस्ते असतील किंवा नागरी वसाहतीमध्ये घरात घुसलेलं पाणी, हे सगळं चित्र बघितल्यानंतर प्रशासनाचा दावा जो आहे की आम्ही नाले सफाई करतोय, नाले दुरुस्ती करतोय किंवा नव्याने नाले तयार करतोय, हा दावा त्यांचा फोल ठरल्याचं दिसून आलं. आणि त्यानंतर अनेक दावे, प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप करण्यात आले. पण ज्यावेळेस सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी जेव्हा दावा केला की नाल्याचे रेखांकन जी पद्धत केली जाते, ज्या पद्धतीनं रेखांकन केलं जातं ते चुकीच्या पद्धतीनं केलं जातं, आणि विशेष म्हणजे नैसर्गिक नाल्याचा फ्लो बघून ज्या पद्धतीनं रेखांकन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नसल्याचा आरोप नरेंद्र काळे यांनी काल आपल्या माध्यमातून केला. त्यानंतर आज आम्ही मित्रनगर शेळगी भागामध्ये आहोत आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय की नरेंद्र काळे यांनी घेतलेल्या आरोपाचं खरं त्याच्यामध्ये सत्यता आहे. तुम्ही बघाल की या बाजूला जे रेखांकन आहे ते रेखांकन आहे आणि त्याबरोबर दुसरी बाजू जी आहे ती ही लोकवस्ती आहे. लोकवस्तीमध्ये असलेलं हे दुसरं रेखांकन आहे ते प्लसमध्ये दिसतं. ते त्यांचं रेखांकन करणाऱ्या मक्तेदाराचं किंवा संबंधित ठेकेदाराचं म्हणणं असं आहे की इकडून म्हणजे पूर्वेकडून जो येणारा नाला आहे त्या नाल्याचा फ्लो हा त्या रेखांकन किंवा ते खून केले त्या ठिकाणी जातं आणि त्यामुळे जे आहे ना इथली जी काही घरं आहेत ती घरं काढली जाणार आहेत आणि तशा पद्धतीच्या सूचना इथल्या स्थानिक लोकांना दिलेत. पण एक प्रश्न असा आहे की रेखांकन चुकीचं आहे हे सिद्ध तर होतच, शिवाय नैसर्गिक फ्लो जो आहे किंवा नाल्याचा जो काही वाहण्याचा जो काही फ्लो आहे तो देखील चुकीच्या नैसर्गिक पद्धतीनं असताना त्याला कृत्रिम पद्धतीनं वळवले जात असल्याचा आरोप ह्या संबंधिताकडून केला जातोय. आपलं नाव काय सांगा आणि काय तुमची तक्रार आहे? माझं नाव आहे संतोष हिरेमठ. तक्रार काय तुमची? तक्रार काय नाही, आपलं अगोदरचं जे आहे गटर तिकडच्या बाजूला मंदिरच्या पाठीमागून जातोय. आता ते काढून त्यांनी इकडं आता घर तोडून इकडे करणार म्हणून सांगितलेत आपल्याला. यापूर्वी असे किती म्हणजे हा एक नाला आहे, जुना आणखी कुठला नाला आहे? तिकडे पलीकडे एक नाला होता, तो एक नाला बंद करून हे एकच नाला चालू केलेले आहेत आता त्यांनी. ते दोन्ही नाले होते अगोदर, आता हे पण बंद करून आता इकडे घर फोडून आमचं इकडे नाला करणार आहे म्हणून सांगायला. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? इथं 97 पासून राहतो. 30 वर्षामध्ये हा नैसर्गिक नाला हा अशा पद्धतीने येतोय ही महानपालिकेकडून मिळालेली सूचना आहे? नाही, अगोदर कोणीही सांगितलं नाही, आता अचानक येऊन सांगितलं, मार्क करून गेले. म्हणजे ही नवीन पद्धतीचा नाला आहे? हा, म्हणजे रेखांकन चुकलंय असं म्हणायचं का? अगोदरचं जाणार पाणी तिकडे आहे ना, तिकडे असताना परत तिकडे कशाला करायचं? मग तेव्हा आपल्याला माहित असेल तर घर कशाला बांधलं असतं, जागा कशाला घेतल्या असतं? म्हणजे हाच मुद्दा आहे, आयुक्त सर्वांनी लक्षात घ्यावं. सभागृह नेते म्हणतात की मनमानी पद्धतीनं रेखांकन होतं, गोरगरिबांचे घर चालले, 30 वर्षाचं घर आहे हे घर चाललंय. काय नेमकं नाला कशा पद्धतीचा होता आणि आता नव्याने नाल्याची आखणी कशी झाली? नव्यानं जुना नाला तर तिकडं होता, की आता नवीन नाला हे असं करून त्यांचं म्हणणं आहे त्यांचं, हे घरं काढून नाला करणे स्टेट, पण स्टेट होत नाही इथून जरी केलं तर बी. आतून केलं तरच स्टेट होणार नाला. म्हणजे आतून कुठून? निर्मल डेव्हलप मध्ये केला तर नाला सरळ होणार. इथून मला जर थोडं वाकडं होत आहे, ते पूल पलीकडे येते, निर्मल डेव्हलप मध्ये येते पूल. मग यांनी नाला घेतला अलीकडं, मग त्याला वळण पडतंय की. ह्याला पूर्वीपासून जुना नाला कुठे आहे नेमका? ह्याचा पूर्वीपासून जुना नाला आतमध्ये येते, निर्मल डेव्हलप मध्ये होता, तो बंद केलाय? तो बंद केला, तो बंद करून इकडे घेतला. कोण बंद केला? पूर्वी ते डेव्हलपरनी बंद केला का? डेव्हलपरनच बंद केलेलं आहे. म्हणजे ही देखील गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण विकासाची बात करत असताना, विकास करत असताना आपल्यामध्ये येणारा नाला देखील म्हणजे डेव्हलपर कडून बुजवला जातो नैसर्गिक पद्धतीनं. ह्या ठिकाणी असलेल्या ह्या तुमच्या घराचं जो काय आहे बांधकाम हे 30 वर्षापूर्वीच आहे.
काय बांधकाम कशा पद्धतीचं आहे, काय काय आहे? किती खोले आहेत? 2 खोल्या हा. आहेत, एक किचन आहे आणि देवघर आहे. हा. आणि आम्हाला हे पाडवायचं नाही आहे. आम्हाला जसं आहे फक्त पाठीमागचा पत्रा शेड जाऊ दे, पण हे पुढचं नाही घालायचं. आम्हाला स्लॅबचं घर आहे तसंच आम्हाला राहू देते. तेवढं एकच रिक्वेस्ट करतो आम्ही. आणि हा नाला तुम्ही चुकीच्या दिशेने घ्यायला लागला. इथून घेऊ नका तुम्ही. तुम्हाला तुमच्या परीने त्या दिशेने तर घ्या, या दिशेने ते निर्मल डेव्हलपर्स मधनं तुम्ही कंपाऊंड मधनं घ्या, किंवा आमच्या चुकीचे ते गोरगरिबांचं तुम्ही वाचवा. आम्हाला एवढंच तुमच्याशी आम्ही रिक्वेस्ट करतो. नक्कीच. तुम्हाला काय सांगा, काय म्हणतात? जागा नाले तर मग खरेदी कसं काय दिली 3 महिन्याखाली? खरेदी व्हायला नको होती की 3 महिन्याखाली? कुणाची खरेदी झाली, कुठे खरेदी झाली 3 महिन्याखाली कुठं? इथंच. किती घेतली जागा? आमची टोटल आमचे माझी म्हणून 4,500 पुढे जागा आहे. मग 3 महिन्याखाली खरेदी कसं काय झाली? नाल्या जागा तर खरेदी कसं काय दिली? बरोबर आहे. म्हणजे जर का काम तुमचं चालू असेल तर मग मला खरेदी कसं काय दिला होता तुम्ही? बांधकाम परवाना वगैरे घेतला त्या अनुषंगाने? बांधकाम परवाना घेतला नाही, फक्त खरेदी झाली. फक्त खरेदी झाली. मग तुम्ही खरेदी कसं काय दिली? खरेदी घेत असताना तुम्हाला त्या उतार्यावर नाला वडा काय पण काय- नाही, काय- काय पण नाही, काय पण दिसत काय पण दिसत नाही. नाही. विशेष आहे. तुमचं म्हणणं काय? माझं असं आहे की जे पहिलं होतं नाही का, गोरगरिबांची जागा काढण्यापेक्षा तुम्ही निर्मल डॉलर हे काय यांच्याकडून थोडीशी जागा मागून तिथून करा ना तुम्ही. थोडीशी जागा जेवढी ती तुम्हाला 9 फूट लागती त्याला विचारून. अगोदर तर तिथंच होतं ते, मग त्यांनी तिथलं हे करून इकडं ह्या साईडला जोडले. मग इथं खूप प्रवाह आहे म्हणून ते इथं करतायत ना. मग तसं न करता गोरगरिबांची जागा वाचवण्यासाठी मग त्यांनाच रिक्वेस्ट करून त्यांच्या कंपाऊंड मधून घेतलं तर कसं आहे? नक्कीच नक्कीच. नाले तर आहे ना. हा. सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाज पद्धतीमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत आणि अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामधला जो काय वाद आहे तो वाद म्हणजे की ज्या पद्धतीने नैसर्गिक पद्धतीचा नाला आहे त्याच पद्धतीनं रेखांकन वापर आणि रेखांकन करत असताना नैसर्गिक फ्लो जो आहे किंवा वाहता जो काही प्रवाह आहे त्याला प्राधान्य द्यावं आणि रेखांकन करत असतानाची जे काही होणाऱ्या चुका आहेत ते भविष्य काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील आज जर का ते कायमस्वरूपी आणि अंतिम टप्प्यामध्ये मान्यता आयुक्तांनी दिली तर पुढच्या पिढीला देखील त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. म्हणूनच नरेंद्र काळे यांनी आपल्या खाजगी सहकार्याच्या मार्फत आपल्या भागातला रेखांकन केला आणि चुकीच्या पद्धतीनं झालेलं रेखांकन हे नव्या पद्धतीने आणि दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी केली आयुक्तांकडे. म्हणूनच आयुक्तांवर नरेंद्र काळे यांनी नाराजी व्यक्त करून त्यांनी रेखांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ नैसर्गिक पद्धतीने रेखांकन करण्याच्या सूचना द्याव्या, अन्यथा आम्हाला शासनाकडे दाद मागावी लागेल असा इशारा देखील दिला. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.